शिवराज. तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल SD क्रिएशन्स वर. तर मित्रांनो, बघू शकता आजचा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे. आणि मित्रांनो, जे काही व्हिडिओसाठी मटेरियल लागणार आहे बीट मार्क ते सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे. आणि ऍपचं जे काही APK व्हर्जन आहे ते पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. ओके, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करायचे. टेलिग्राम चॅनलचे ऍप मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन SD क्रिएशन्स अशा प्रकारे सर्च करू शकताय. तिथून तुम्ही आपलं चॅनल जॉईन करायचं आणि तिथून तुम्ही जे ते ऍप आणि सर्व मटेरियल फ्री मध्ये डाउनलोड करून घ्यायचं. ओके, नंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता ऍप ओपन करायचं. त्यासाठी मित्रांनो ऍप चालवण्यासाठी म्हणजे जे काही VPN असतं ते कनेक्ट करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सिम्पली तुम्ही प्ले स्टोरवरून कुठलंही VPN ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि कनेक्ट करा VPN कनेक्ट केल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्ही जे ते हे ऍप ओपन करून घ्यायचं आहे. ऍप ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटणार आहे. सिम्पली तुम्हाला आता प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो तुम्ही इथं ऍड करून घ्यायचा आहे. ओके, तर सिम्पली मित्रांनो इथं फोटो सिलेक्ट करायचा आहे. ऍडच्या बटनावर क्लिक केल्यानंतर फोटो इथं ऍड होणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काय फोटो आहे त्या फोटोला व्यवस्थित सेट करून घेण्यासाठी सिम्पली मित्रांनो त्याच्या आधी काय करायचं, रेशोच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि 9:16 हा वाला रेशो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर फोटोवर क्लिक करायचंय. फोटोवर क्लिक करून दोन्ही बटन असं झूम करून घ्यायचं. तुमच्या फोटोला एकदम व्यवस्थित सेट होऊन जाईल. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली आता इथं ऑडिओ ऍड करायचा आहे. त्यासाठी सिम्पली मित्रांनो ऍड ऑडिओ या बटनावरती क्लिक करायचंय. एक्सट्रॅक्टेडच्या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला जो काही व्हिडिओ तुम्ही बिटमार्कचा डाउनलोड करून घेतला असाल तो सिम्पली इथं ऍड करून घ्यायचा आहे. त्याला ऍड तो सिलेक्ट करून ऍड बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर बघू शकता सॉन्ग जे ते एक्सट्रॅक्ट झालेलं आहे आणि ऍड पण झालेलं आहे. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, बॅक यायचं, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ते ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत आपलं गाणं आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आपल्या फोटोची ड्युरेशन. ओके, तर अशा प्रकारे मी इथपर्यंत वाढवून घेतलेली शेवटपर्यंत. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, बीट मार्कचा जो काय आपण असता त्याच्यापासून सॉन्ग एक्सट्रॅक्ट केलेला आहे तो फोटो जो तो प्रोजेक्ट तुम्ही इथे ऍड करायचा. त्यासाठी ओव्हरच्या बटनावरती क्लिक करायचं. ऍड ओव्हरच्या बटनावर क्लिक करून जो काही व्हिडिओ होता तो व्हिडिओ सिम्पली तुम्ही ऍड करून घ्यायचा. ऍड करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं तो व्हिडिओ दिसणार. तर मित्रांनो ह्याच्यावर बघू शकता बीट 1 2 3 असं बीट मी लिहिलेले आहेत. ओके, तर जेव्हा मित्रांनो इथं बीट चेंज होते तर सिम्पली तेव्हा तुम्ही आपल्या फोटो जो काही मेन फोटो त्याच्यावरती क्लिक करा आणि स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून स्प्लिट करायचे पार्ट. ओके, तर सिम्पली मित्रांनो मी तुम्हाला 1 2 करून दाखवतो इथे. ओके, तर सिम्पली मित्रांनो आपण बघू शकता थोडंसं पुढे जायचंय. पुढे गेल्यानंतर बीट 1 आहे, आता बीट 2 आलेलं आहे बघू शकता 1 2. ओके, तर इथं चेंज झालेलं आहे बीट. ओके, तर मित्रांनो जिथं बीट चेंज होते तिथं लगेच मित्रांनो तिथं जे ते आपल्याला स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून फोटोला आपल्या स्प्लिट करायचं. त्यानंतर मित्रांनो पुढे जायचंय. बघू शकता इथं बघू शकता आता जिथं आपला बीट चेंज होणार आहे तिथं आपण जे ते फोटोला स्प्लिट करून घेणार. ओके, तर बघू शकता बीट 2 चालू आहे. 2 नंतर 3 येणार. ओके, तर बघू शकता 3 आलेले. ओके, तर मित्रांनो बघू शकता 2 आणि लगेच तिथं 3 आलेले. ओके, तर त्यानंतर सिम्पली आपल्या मेन फोटोवरती क्लिक करायचं. स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो पुढे जायचं. अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता 3 नंतर लगेच तिथं 4 पण आलेलं. ओके, तर मित्रांनो जिथं बीट चेंज होतंय तिथं मित्रांनो सिम्पली आपल्या स्प्लिटच्या बटनावर क्लिक करायचं आणि आज जे काय आपला मेन फोटो आहे ते मेन फोटोचे पार्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो मी व्हिडिओ स्किप करतो आणि छोटे छोटे इथं पार्ट जे ते बघू शकता 19 पार्ट इथं काढायचे करून घेतो. ओके, तर मित्रांनो बघू शकता व्हिडिओ स्किप करून मी सगळे पार्ट इथं जे ते कट करून घेतले जसं आपण बीट मार्क मध्ये दाखवले होते त्याप्रमाणे. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं, जो का आपला बीट मार्कचा जो काही ओव्हरली व्हिडिओ आपण ऍड केला होता तो सिम्पली इथून डिलीट करायचा. त्यासाठी ओव्हरच्या बटनावर क्लिक करायचंय, आपल्या व्हिडिओवर क्लिक करायचंय आणि व्हिडिओच्या डिलीट ऑप्शन क्लिक करून डिलीट करून घ्यायचा व्हिडिओ. ओके, तर ओव्हरलीचा व्हिडिओ डिलीट करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्याला जे इथं व्हिडिओ मध्ये ट्रान्झिशनचं बटन दिसत आहे, म्हणजे दोन फोटोच्या मध्ये बघू शकता. तर ट्रान्झिशन ऍड करायचे. ट्रान्झिशन ऍड करण्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपल्या इथं 3 ट्रान्झिशन ऍड करायचे. तर ते मित्रांनो कुठे कुठे ऍड करायचे ते मी सांगणार तुम्हाला. ओके, तर बघू शकता मित्रांनो असं थोडंसं झूम करा. ओके, तर मित्रांनो बघू शकता थोडंसं पहिला हा जो काय आपला पहिला पार्ट आहे, दुसरा पार्ट, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा. ओके, तर 6वा आणि 6 आणि 7च्या मध्ये जे ते मित्रांनो आपल्याला पहिलं ट्रान्झिशन ऍड करायचं आहे. तर मित्रांनो 6 आणि 7च्या मध्ये जे काय ट्रान्झिशन बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे तिथं बघू शकताय ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला शेक टू अशा प्रकारचा ट्रान्झिशन भेटून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय करून घ्यायचा. ओके, त्यानंतर मित्रांनो 7वा आणि 8वा फोटोच्या मध्ये तुम्हाला अजून एक ट्रान्झिशन ऍड करून घ्यायचंय. त्या ट्रान्झिशनच्या बटनावरती क्लिक करायचंय आणि मित्रांनो ट्रेंडिंग मध्ये बघू शकता पहिलं जे काही ऑब्लिक ब्लर अशा प्रकारे ट्रान्झिशन दिसत आहे ते इथं 7व्या आणि 8व्या फोटोच्या मध्ये अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण इथं जे ते आता 7व्या आणि 8व्या फोटोच्या मध्ये आणि 6व्या आणि 7व्या मध्ये म्हणजे बघू शकता 6 आणि 7च्या मध्ये हा ट्रान्झिशन दिलेला आहे, परत 7 आणि 8च्या मध्ये हा ट्रान्झिशन दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता हा 7 आणि 8 झालेले आहे. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं थोडंसं पुढे यायचं. थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता 0.11 0.11च्या तिथं जो काय फोटो दिसणार आहे फोटोचा पार्ट
आणि त्याच्या आधी जो काय पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये सिम्पली मित्रांनो तुम्हाला ट्रान्झिशनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जे काय ट्रान्झिशनचं बटन आहे त्याच्यावर म्हणजे ट्रान्झिशन आहे तो बघू शकता फुल आउट अशा प्रकारचं ट्रान्झिशन तुम्ही इथं ऍड करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो 3 ट्रान्झिशन मी तुम्हाला आता सांगितले. ओके, तर त्यानंतर सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशन फोटोला ॲड करायचं आहे. ॲनिमेशन ॲड करण्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनच्या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो इथं इथे बघू शकता ॲनिमेशनच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला कॉम्बोच्या बटनावर क्लिक करायचं आहे. कॉम्बोच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर पहिल्या फोटोला आपला जो काय फोटोचा पहिला पार्ट आहे त्याला सिम्पली मित्रांनो पेंडुलम 1 हा वाला जो काय ॲनिमेशन आहे तो ॲड करायचा आहे. आपला फोटोचा दुसरा जो काय पार्ट आहे त्याला सिम्पली मित्रांनो पेंडुलम 2 हा वाला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. फोटोचा आपला जो काय त्याच्या पुढचा म्हणजे तिसरा पार्ट असणार आहे त्याला सिम्पली मित्रांनो इथे बघू शकता कॉम्बो मधून लेफ्ट झूम हा वाला ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर चौथा जो काय पार्ट असणार आहे त्याला सिम्पली मित्रांनो बघू शकता स्लिप अँड स्लाइड 2 अशा प्रकारचा जो काही ॲनिमेशन असणार तो ॲड करायचा आहे. जो काय पाचवा पार्ट असणार आहे आपला फोटोचा त्याला सिम्पली लेफ्ट झूम हा वाला ॲनिमेशन ॲड करायचं कॉम्बो मधून चालू आहे आपलं. ओके, त्यानंतर जो काही सहावा म्हणजे सहावा का सातवा हा काय लास्टचा पार्ट आहे. ओके, तर त्याला सिम्पली मित्रांनो त्याला पण सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे ट्रेंड 3 अशा प्रकारचा जो काही ॲनिमेशन आहे तो अप्लाय करायचा आहे. म्हणजे मित्रांनो बघू शकता कॉम्बो मधून जे ते आपण पहिल्या बघू शकता किती कॉम्बो मधून दिलेत 1 2 3 आणि हे 4. ओके, नाही 2 4 6 पहिल्या 6 फोटो आपण जे कॉम्बो मधून सांगितल्याप्रमाणे जे आपण इफेक्ट सांगितले ते तुम्ही इथं देऊन घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो सिम्पली काय करायचं 7व्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपल्या फोटोचा 7वा पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इथं जे इथे बघू शकता ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर इन मध्ये क्लिक करायचं. इन मध्ये क्लिक करून घेतल्यानंतर डाव्या साईडला असं स्क्रॉल करायचं आहे. ओके, तर डाव्या साईडला स्क्रॉल करून घेतल्यानंतर मित्रांनो इथं इथे बघू शकता तुम्हाला ऑब्लिक्युल ब्लर अशा प्रकारचा ॲनिमेशन भेटून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून 7व्या पार्टला हा वाला इफेक्ट इथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो 8व्या पार्ट जो असणार आहे 8व्या पार्टला सिम्पली मित्रांनो तुम्हाला इन मधला जो काही फ्लॅश इन आहे तो फ्लॅश इन वाला अप्लाय करायचा आहे ॲनिमेशन. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं त्याच्या पुढचे जे 2 पार्ट असतात त्याला कुठलाही इफेक्ट अप्लाय करायचा नाही. ओके, त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं त्याच्या पुढचं 2 पार्ट सोडून द्यायचे. तिसऱ्यावर यायचं. तिसऱ्यावर आल्यानंतर सिम्पली परत एकदा त्याला फ्लॅश इन वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो काही पार्ट असणार त्याला सोडून द्यायचा आहे आणि त्याचा जो काही त्याच्या पुढचा पार्ट असणार आहे त्याला परत एकदा आपल्याला फ्लॅश इन वाला इफेक्ट द्यायचा आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही पार्ट असणार आहे त्याला सिम्पली मित्रांनो आपल्याला बघू शकता व्हर्टिक जे काही रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट दिसत आहे त्याला रॉक व्हर्टिकल इफेक्ट दिसत आहे तो वाला ॲनिमेशन आपल्याला इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं जे बघू शकता त्याच्या पुढे जे मोठे मोठे पार्ट थोडे सुरू होत आहेत बघू शकता. याच्यापेक्षा हा जो कट आहे म्हणजे काय ड्युरेशन आहे त्याची मोठी. ओके, तर त्याला सिम्पली मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे कॉम्बो मध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो जो काय पहिला इफेक्ट आहे तो ऍड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो थोडंसं पुढे जायचं आहे म्हणजे त्याच्या पुढच्या पार्टवर यायचं आहे. पुढच्या पार्टला मित्रांनो सिम्पली लेफ्ट झूम हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्याच्या पुढच्या पार्टला सिम्पली मित्रांनो इथं बघू शकताय आपल्याला स्लीप अँड स्लाइड 2 वाला इफेक्ट इथे अप्लाय करायचा आहे. त्याच्या पुढचा जो काय पार्ट असणार आहे म्हणजे सेकंड लास्ट वाला पार्ट आपला असणार आहे आता त्याला सिम्पली मित्रांनो स्पिन वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि आपला सेकंडचा जो काय पार्ट असणार आहे त्याला सिम्पली मित्रांनो ॲनिमेशन मधल्या इन मध्ये यायचं आहे. इन मध्ये आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्ही बघू शकता क्रॉस चेक अशा प्रकारचा इफेक्ट दिसत तो वाला इफेक्ट इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला परत एकदा सांगतो. ओके ओके, तर मी इथं बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट अप्लाय करून घेतलेले आहेत. ओके, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले तुम्ही व्हिडिओच्या मागे जाऊन एकदा बघू शकताय प्रॉपर एकदम नावं लिहून आले तिथं पुढे. ओके, तर तशा प्रकारे तुम्ही इथे जिथे सगळ्या फोटोला इफेक्ट इथे अप्लाय करून घ्यायचे. ओके, तर इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता इथं जे येते आता व्हिडिओच्या वरी इफेक्ट अप्लाय करायचे. ओके, हे ॲनिमेशन झालेत. ओके, व्हिडिओच्या वरी इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. स्टार्टिंगला यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता नाईट क्लब या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जो का पहिला इफेक्ट असणार आहे व्हायब्रेशन फ्लॅश तो वाला इफेक्ट इथे अप्लाय करायचा आहे आणि बरोबरच्या बटनावर क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे मित्रांनो ती ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत म्हणजे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत तुम्ही इथे अशी वाढवून घ्यायची. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं बघू शकता आपला पहिले 2 फोटो संपल्यानंतर तिसऱ्या फोटोपाशी यायचं आहे. ओके, तर बघू शकता तिसऱ्या म्हणजे जो का आपला तिसरा पार्ट आहे फोटोचा तिथं आलेले आहेत. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला जे ते इथं काय करायचंय इथं बघू शकता बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय. बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो फ्लो लाईन्सच्या बटनावरती क्लिक करायचंय आणि इथे मित्रांनो जो काय तुम्हाला बघू शकता वर टाकल्याच्या वर टाकल्यानंतर साऊंड वेव्ह अशा प्रकारचा इफेक्ट इथे भेटून जाईल तुम्हाला तो वाला इफेक्ट इथे अप्लाय करायचा. ओके, तर त्यानंतर अप्लाय केल्यानंतर सिम्पली मित्रांनो ह्याची जी ड्युरेशन असणार ती मित्रांनो बघू शकता तिसऱ्या पार्ट पासून तिसरा चौथा पाचवा आणि सहावा म्हणजे जे काही 4 पार्ट आहेत म्हणजे पहिले तिसऱ्या पार्ट पासून
तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा हे जे काय पार्ट आहेत फोटोचे त्या पार्ट पुरती याची ड्युरेशन ठेवून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय त्याच्या पुढचा एक पार्ट सोडून द्यायचा आहे. म्हणजे 6 नंतर एक 7वा वाला पार्ट सोडून द्यायचा आहे. आणि 8व्या पार्टच्या स्टार्टिंगला येऊन जायचं तुम्हाला. 8व्या पार्टच्या स्टार्टिंगला नंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जे इथे नाईट क्लब या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो नाईट क्लबमध्ये बघू शकता वर टाकलाय त्या वर टाकल्यानंतर मित्रांनो इथं जे बघू शकता क्रॉस फ्लॅश अशा प्रकारचा इफेक्ट भेटणार आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्ही इथं ऍड करून घ्यायचा आहे. आणि हा वाला जो काही इफेक्ट असणार आहे व्हिडिओ इफेक्ट त्याची ड्युरेशन मित्रांनो 8व्या आणि 9व्या फोटोपुरती म्हणजे 2 पार्टला ड्युरेशन ठेवायचे आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो पुढचा 10वा पार्ट सोडून द्यायचा आहे. 10वा आणि 11वा. त्यानंतर मित्रांनो जो काही 12वा पार्ट असणार म्हणजे जो काही 2 पार्ट सोडून दिल्यानंतर होऊ शकता इथं जे ते अशा प्रकारे 2 पार्ट सोडून दिले आहेत आपण. त्याच्यानंतर 1 आणि हा वाला 2. त्यानंतर तिसरा जो काही पार्ट असणार तिथं यायचं आहे त्याच्या म्हणजे तिसऱ्या पार्टच्या स्टार्टिंगला. तिसऱ्या पार्टच्या स्टार्टिंगला नंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जे ते सिम्पली इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून घेतल्यानंतर सिम्पली नाईट क्लबमध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं बघू शकता इथं बघू शकता स्प्लिट अँड स्पीकर नावाचं इफेक्ट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याला अप्लाय करायचं. ओके. तर मित्रांनो जो काय पुढचा एक पार्ट असणार आहे ते एक पार्टच्या तेवढी ड्युरेशन याची ठेवायची आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो काय करायचं परत एकदा इथं जे ते त्याच्या मागच्या पार्टवर म्हणजे त्याच्या मागच्या पार्ट कशी यायचं आहे. ओके. आणि सिम्पली मित्रांनो त्याच्या मागच्या पार्टच्या स्टार्टिंग आल्यानंतर सिम्पली मित्रांनो परत एकदा तुम्हाला काय करायचं इथं जे इथे बघू शकता बॉडी इफेक्टमध्ये जायचंय तुम्हाला. ओके. तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो स्ट्रोकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं जे इथे बघू शकता वर ढकलल्यानंतर इथं खाली तुम्हाला ल्युमिनेसेन्स अशा प्रकारचा इफेक्ट बॉडी इफेक्ट इथं भेटून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा वाला जो इफेक्ट आहे बघू शकता अशा प्रकारे आलेला आहे इथं. ओके. तर त्याची ड्युरेशन जे मित्रांनो एकदम शेवट सॉरी मित्रांनो इथं इथे बघू शकता 1, 2, 3, 4, 5. ओके. तर 5 पार्ट पुरती मर्यादित ठेवायची. ओके. तर 5 पार्ट पुरती ठेवल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचंय जो काही लास्टहून 1, 2, 3, 4 लास्टहून चौथा पार्ट जिथून स्टार्ट होतोय तिथं यायचंय. ओके. तर लास्टहून चौथा पार्ट इथं स्टार्ट होतोय तिथं आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं जे इथे बॉडी इफेक्टमध्ये जायचंय. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्ट्रोकमध्ये जायचंय. स्ट्रोकमध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो ओरा नावाचा इफेक्ट भेटणार आहे AURA. ओके. त्याला सिलेक्ट करायचंय आणि ऍड करायचंय आणि त्याची ड्युरेशन शेवटपर्यंत तुम्ही वाढवून घ्यायची आहे. ओके. आणि त्याची बघू शकता ऍडजस्टमेंट मी अशा प्रकारे केलेली आहे. इंटेन्सिटी बघू शकता 69, स्पीड 43 अशा प्रकारे घ्यायचं. ओके. तुमच्या फोटोप्रमाणे. ओके. त्यानंतर व्हिडिओ मित्रांनो एकदम खतरनाक पद्धतीने तर झालेला आहे. तुम्हाला जर का फिल्टर लावायचा असेल कुठला तर तुम्ही तुमच्या फोटोप्रमाणे फिल्टर लावू शकताय. एकदम कडक व्हिडिओ दिसणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते पण तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकताय. तर मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ रीडिंगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.